बाहेर उभे राहिले जेवणाच्या मंडपावर उभे राहिले तुकडा भाऊ आबांची सूचना आहे, बाहेरचे आतमध्ये आल्याशिवाय भाऊ बोलणार नाहीत आणि जर सगळ्यांना भाऊ ना ऐकायचं असेल तर आपल्याला बसावं लागणार आहे. अच्छा, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली, आपण सगळ्यांनी प्रचंड कष्ट घेतलं, सगळ्यांनी रात्रीचा दिवस केला आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षित असणारा विजय आपण सगळ्यांनी संपादन केला की जो विजय होऊ नये म्हणून अख्खा महाराष्ट्र कामाला लागला होता. जिल्ह्यातले आपले सगळे विरोधक कामाला लागले होते. जिल्ह्यातले आपले पक्षातले सगळे मित्र आपले कामाला लागले होते. पलटण, सातारा, कराड सगळ्या बाजूनी या निवडणुकीमध्ये आपला पराभव कसा होईल हा पराभव होत असताना या घटनांच्या दुष्काळी भागातलं नेतृत्व कसं संपवता येईल अशा पद्धतीचं नियोजन करणारी मोठी यंत्रणा एका बाजूला कामाला लागलेली होती आणि दुसऱ्या बाजूला या महान खटावच्या मातीतले आपण सगळे मावळे, ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या विश्वासावर, ज्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीवर हा विजय आपल्याला मिळाला पाहिजे या भावनेनं काम करणारे सगळेच आपण मान खटावच्या मातीतील आपण सगळे मावळे आणि हे विधानसभेच्या निवडणुकीतलं यश हे प्रचंड आपल्या सगळ्यांच्या मेहनतीला मिळालं. आपण सगळ्यांनी कष्ट केलं, नियोजन केलं आणि खास करून पाठीमागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला विजय हा 3100 मतापर्यंत आला होता. निवडणुकीतली शेवटची फेरी संपेपर्यंत, निवडणुकीतली मतमोजणीची शेवटची फेरी संपेपर्यंत या निवडणुकीमध्ये नेमकं काय होईल अशा पद्धतीच्या विवंचनेमध्ये आपले सगळे सहकारी, आपण सगळे सहकारी बांधव किंवा मी होतो. आजची निवडणूक आपण एवढ्या ताकदीने लढत असताना, एवढा प्रचंड मोठा संघर्ष, एवढं काम केल्यानंतर, मतदारसंघामध्ये पाणी आल्यानंतर, पायाभूत सुविधा उभ्या राहिल्यानंतर, कार्यकर्त्याला बळ ताकद दिल्यानंतर एवढ्या संघर्षाची निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीचा निकाल जेव्हा लागला, या निवडणुकीचा निकाल जेव्हा लागला तेव्हापासून खास करून मी आत्मपरीक्षण केलं. माझ्या सहकारी बांधवांनी केलं असेल, आपण सगळ्यांनी केलं असेल. किंबहुना विजय मिळाल्यानंतर
आपण सगळेजण निवडणुकीतल्या अनेक गोष्टी विसरून जातो. या निवडणुकीमध्ये संघर्ष का झाला, मतं का कमी पडली, आपण शेवटच्या फेरीपर्यंत का आलो, हे सगळं कालांतराने आपण विसरून जातो आणि आपण आपल्या कामाला लागतो. पण पाठीमागच्या निवडणुकीतला निकाल बघितल्यापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यानं मतदारसंघामध्ये प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड काम केलं, या मतदारसंघातली माती पाण्याखाली आली पाहिजे, या मतदारसंघातल्या शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, हा संकल्प करून काम केलं. आणि एवढं सगळं केल्यानंतर रात्रीचा दिवस आपण केला. दिवसभर रात्री अपरात्री कधी माझा सहकारी बांधव आला तर त्याच्या मदतीला उभं राहायचं काम केलं. कधी त्याला फरकं वाटू दिलं नाही, कधी त्याला अडचण येऊ दिली नाही, कधी त्याला कुठल्या प्रसंगामध्ये एकटा सोडला नाही. आणि हे सगळं करत असताना निवडणुकीतला जो संघर्ष होता तो तुमच्या माझ्या, खास करून माझ्या प्रचंड जिव्हारी लागलेला संघर्ष होता. म्हणून जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी 2024च्या निवडणुकीची तयारी चालू झाली आणि तेव्हापासून शेवटपर्यंत आपण त्या निवडणुकीची तयारी 2024च्या मतदानापर्यंत आपण करत होतो. आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल 2019च्या निवडणुकीतला फरक आणि 2024च्या निवडणुकीतला फरक, हे दोन्ही फरक आपण सगळ्यांनी निकालानंतर बघितले. म्हणून मला आपल्याला या निमित्ताने हेच सांगायचं की जर आपल्या कामात सातत्य असेल, एखादं ध्येय साध्य करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले, कामात सातत्य ठेवलं, प्रयत्नामध्ये सातत्य ठेवलं आणि आपल्या पाठीमागे झालेल्या चुकातून लोकांना दोष देण्यापेक्षा, मतदाराला दोष देण्यापेक्षा आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठं कमी पडलो, कुठं आपल्याला कमी पडलो, कुठं आपण चुकलो. आणि भागाभागात गावागावातल्या वाड्या वस्त्यापर्यंत आपलं काम पोहोचलं असताना का मतं आपल्याला कमी पडली, याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. आणि हे आत्मपरीक्षण करणारा, स्वतःमध्ये चुका शोधणारा आणि स्वतःमधल्या चुका, झालेल्या चुका सुधारणारा एक कार्यकर्ता म्हणून जयकुमार गोरे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. काय मी माझे आत्मपरीक्षण करतो, समोरच्याला दोष देण्यापेक्षा मी कायम आपण कुठं चुकतो याचा विचार मी करतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांसोबत काम करत असताना, कायम मी आपली सेवा करत असताना, आपल्या सोबत काम करत असताना या तालुक्यानं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या, माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या एका मुलाला या विधानसभेमध्ये जाण्याची संधी निर्माण करून दिली. आणि विधानसभेमध्ये काम करत असताना एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, 4-4 वेळा या जनतेनं माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले. तेव्हा आपल्या जनतेचं आणि खास करून या मातीचं मी काय देणं लागतो, ज्या अपेक्षेला आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं त्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे आणि मी त्या अपेक्षेला खरा उतरलो पाहिजे, अशा पद्धतीची भावना ठेवून ताकदीनं आपल्या मतदारसंघामध्ये काम करणारा एक मी सामान्य कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत जवळजवळ 17 वर्ष झाल्या मतदारसंघामध्ये मी काम करतो. कामातलं सातत्य आपण बघितलं असेल. तब्येत चांगली आहे, तब्येत वाईट आहे, मला काय दुःख आहे, माझ्या काय अडचणी आहेत, घरातल्या काय अडचणी आहेत, बाकी बाहेरच्या काय अडचणी आहेत, व्यवसायातल्या काय अडचणी आहेत, या सगळ्या अडचणीचा परिणाम मी कधीही जनतेची सेवा करत असताना या अडचणीचा परिणाम कधी माझ्या सेवेमध्ये येऊन दिला नाही. या लोकांना कधी परकं वाटू दिलं नाही. आणि आपल्याला आपण सगळेजण बघताय त्याचा परिणाम म्हणून
या मतदारसंघात गेल्या 20 वर्षापासून विधानसभेचा सदस्य आपल्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतोय. आणि जो जो शब्द मी दिला होता, जे जे करेन म्हणून मी सांगितलं होतं, ते प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मी प्राणपणाची लढाई आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केली. या मतदारसंघातल्या पाणी योजनाच्या बाबतीतला विषय असेल, खास करून या मतदारसंघातली इंच भूमी पाण्याखाली आली पाहिजे. माझ्या शेतकरी बांधवांच्या किंवा मातीला दुष्काळी माती म्हणून लावलेला कलंक आहे, तो कलंक पुसला पाहिजे. पिढ्यानपिढ्याचं या पाण्याचं दुःख आहे, पिढ्याचं आमच्या शेतकऱ्याचं दुःख आहे, पिढ्यानपिढ्याचं आमच्या माता भगिनींचं दुःख आहे. या भागातला पाण्याचा संघर्ष त्यांचा आहे आणि हा संघर्ष कधीतरी संपला पाहिजे. म्हणून या संघर्षाच्या शेवटापर्यंत किंबहुना पाणी येईपर्यंत हा संघर्ष आपला थांबणार नाही, अशा पद्धतीची भावना घेऊन मी काम केलं. आपण सगळेजण बघता, डॉक्टर साहेब अनेक मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण सगळ्यांना बघितलं असेल की सगळ्यांचं म्हणणं असतं की सगळ्या गरजा एकदम पूर्ण करू नका. माणसाला तुमची गरज लागली पाहिजे, सातत्याने माणसाला तुमची आवश्यकता भासली पाहिजे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून ठेवा. किंवा माणूस तुमच्या अवलंबून राहील, माणूस तुमच्या मागे लागेल, माणूस माझं काम झालं पाहिजे या अपेक्षेने तुमच्या सोबत राहील. त्यामुळं कधीही माणसाचं संपूर्ण काम संपलं नाही पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेणारे आणि हे भूमिका घेऊन काम करणारे या राज्यातले अनेक नेते मी स्वतःही बघितलेले आहेत. आणि अनेक लोकांचा सल्लाही मला तसा असतो की लोकांना जेवढं पाहिजे ते द्या आणि लोक जेवढं मागतायत तेवढंच द्या. पण जयकुमार गोरेनं या तालुक्याच्या विकास कामाच्या बाबतीत, या तालुक्यातल्या पाणी व्यवस्थेच्या बाबतीत कधी राजकारण केलं नाही आणि कधी राजकीय भूमिका ठेवली नाही. नफ्या तोट्याचा कधी हिशोब केला नाही, मला किती मिळेल याचा कधी हिशोब केला नाही, मला केलेल्या कामातनं किती लोक माझ्या पाठीशी राहतील, किती मतं देतील याचा कधी विचार केला नाही. पण माझ्या मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर जे मला शक्य आहे आणि तेवढं तातडीनं माझं काम पुढे गेलं पाहिजे, या मतदारसंघातला विकास पुढे गेला पाहिजे, ही भूमिका गेल्या 15-17 वर्षापासून सातत्याने ठेवली. म्हणून मला आज अभिमान आहे, की मी माझ्या मतदारसंघातला पाण्याचा जो प्रश्न होता, शेती पाण्याचा प्रश्न होता, जो प्रश्न पृथ्वीच्या अंतापर्यंत कधी संपणार नाही अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ठासून भरलेली होती. आणि ती भूमिका किंवा ते मत कुणी किती म्हणलं असलं तरी सुद्धा या भागामध्ये पाणी आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचलं पाहिजे, आणि ते पण मताचा विचार करून नव्हे तर लोकांच्या हितासाठी लवकरात लवकर पाणी पोचलं पाहिजे, ही भूमिका जयकुमार गोरेनं सातत्याने घेतली. आज मला सांगताना अभिमान वाटतो, सांगताना आनंद होतो की आपण सगळ्यांना पुन्हा तेच मी भाषण देणार नाही, पण मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगेन, अख्खा मतदारसंघ दुष्काळी, अख्खा मतदारसंघ दुष्काळी. मतदारसंघातलं एकही गाव असं होतं की ज्या गावातली सगळी शेती पाण्याखाली आहे की तो सगळा गाव पाणीदार आहे, असं एकही गाव या मतदारसंघामध्ये कधी नव्हतं. अशा मतदारसंघामध्ये कामाला सुरुवात केली. जानेवारी महिना आला, फेब्रुवारी महिना आला की गावच्या नेत्याला पिण्याच्या पाण्याची चिंता, गावातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची चिंता, शेती पाण्याचा विषय खूप वेगळा, शेती पाण्याचा विषय त्यानंतरचा विषय. अशा मतदारसंघामध्ये मी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. ज्या मतदारसंघातल्या 70-80% गावाला डांबराचा पत्ता नव्हता, कनेक्टिव्हिटी नव्हती, एसटी नव्हती, पायाभूत सुविधा नव्हत्या, आणि अशा मतदारसंघामध्ये मी कामाला सुरुवात केली. आणि त्या मतदारसंघामध्ये सातत्याने काम करत असताना मी अभिमानाने सन्मानाने सांगेन की आज माझ्या मतदारसंघातलं प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडलेलं आहे. 100% माझ्या मतदारसंघातल्या गावाला कनेक्टिव्हिटी आहे. अनेक लोक म्हणतात जयकुमार गोरेनं काय केलं, आज 100% गावामध्ये एसटी जाते, 100% गावातल्या
पायाभूत सुविधा जवळजवळ संपत आलेल्या आहेत आणि आपण सगळ्यांनी अनुभव घेतला असेल. या पायाभूत सुविधा देत असताना आपला झालेला संघर्ष आपण बघितला असेल. पण या पायाभूत सुविधा हे माझं कर्तव्य आहे, आमदार म्हणून केलेलं माझं काम आहे. पण सगळ्यात महत्वाचं माझ्या दृष्टीने काय असेल तर या मतदारसंघात केलेलं पाण्याचं काम. आज या ठिकाणी उभा असताना आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं असताना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा खंबीर मुख्यमंत्री या राज्यामध्ये आज शपथविधी घेऊन कामाला लागलेला असताना आणि मी राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर उभा असताना अजून डॉक्टर साहेब माझ्या मंत्रिपदाचं ऑफिस अजून ताब्यात घेतलं नाही, अजून एखादा पीएमई नेमला नाही. परंतु 8 तारखेला माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक पाणी प्रश्नाची बैठक मात्र मी मंत्रालयामध्ये लावली. नवीन जनसंपर्क खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यांच्यासोबत मी माझ्या मतदारसंघातल्या पाण्याची बैठक लावली. अजून मी माझ्या खात्याचा कारभार चालू केला नाही. असं असलं तरी सुद्धा जो शब्द मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेला दिलाय, जो मतदारसंघातल्या माझ्या माता भगिनीला दिलाय, या मातीला दिलाय, त्या शब्दाच्या पूर्तीसाठी मी फक्त 3 वर्षाचा कालखंड आपल्या सगळ्यांना निवडणुकीमध्ये मागितला होता की 3 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातला 100% गावांना शेतीचं पाणी पोहोचवण्याचा संकल्प मी केला आहे आणि त्या संकल्पाची आठवण मला सातत्याने राहते. म्हणून माझ्या खात्यासोबत मी पहिला निर्णय कुठला घेतला असेल तर माझ्या मतदारसंघातल्या पाणी योजनाच्या राहिलेल्या उर्वरित कामाच्या संदर्भातल्या पहिली बैठक 8 तारखेला मी आज मंत्रालयामध्ये लावली. या सगळ्या पाणी योजना आपण बघताय. आता जे दापूरचं पाणी चालू आहे, आमचा इथं विलास बसलाय, विलासच्या गावात पाणी चालू आहे. पलीकडे आवडला पाणी पाहिजे, त्याही गावामध्ये पाणी चालू आहे. पण ते पाणी सोडत असताना अजून अडचणी आपल्या समोर अजून आहेत. पाईपलाईनचं काम पूर्ण झालं नाही, एकच मोटर चालले, अजून पाईपा खाली पुरल्या आहेत. त्याला कॉन्क्रीटचे पाईपाच्या कॉन्क्रीटमध्ये बसवायचे असतात, ते कॉन्क्रीट अजून झालं नाही. आणि अगदी एवढं प्रेशर पाईपला असतं, त्या प्रेशरनं थोडीशी पाईप वाकडी झाली तरी सुद्धा अनेक ठिकाणी लिकेज होतं. अशा असंख्य अडचणी असताना सुद्धा या दुष्काळामध्ये लोकांच्या शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, किमान पिण्याचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे, म्हणून आज आपण पाणी चालू ठेवलंय. पण मी खात्रीने आपल्याला सांगतो विलासराव, तुमच्या भागातल्या पाण्याचं काम फक्त 1.5 महिना लागेल. आता छोटस काम राहिले, 1.5 महिन्याच्या कालखंडामध्ये ते काम पूर्णत्वाला जाईल. आणि तिथून पुढचं जे आपलं मुख्य जी ग्रॅव्हिटी लाईन आहे, जी लाईन हिंगणीला जाते, त्याही लाईनचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. असंख्य अडचणी असताना सुद्धा आपण ते काम अंतिम टप्प्यामध्ये घेऊन गेलो. येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आज तर कुठलं मत मागायचं नाही, आता कुठला विषय नाही. पण येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये त्या भागामध्ये पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प करून आपण काम करतोय. ते त्या भागात पाणी जाईल. हा जो पट्टा, या भागातल्या पाण्याच्या संदर्भातलं टेंडर आपण आता येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा जो भाग, जो बिजवडी पासून वरचा सिंगापूर पासूनचा वरचा हा पट्टा, कुळकल्या पांढरवली पासूनचा पट्टा आहे, त्याही भागाला आपण आता पाणी देणार आहोत. तर त्याचं टेंडर येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये आपण काढून प्रत्यक्षात कामाला सुरुवात आपण त्या पाण्याची करू. अशा असंख्य विषय आहेत. आणि सगळ्यात महत्वाची, सगळ्यात आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे की ज्या औंधच्या पाणी योजनेची एकच पाणी योजना माझ्या मतदारसंघातली आहे, त्या पाणी योजनेची मान्यता अजून आली नव्हती. राज्यपालाकडे त्याची मान्यता अजून पेंडिंग होती. त्या औंधच्या पाणी योजनेला राज्यपालांनी मान्यता पाठीमागच्या 5 दिवसापूर्वी दिली आणि औंधच्या पाणी योजनेचा प्रश्न आता कायमचा मार्गी लागला. आता राज्यपालाची मान्यता आली आणि आता राज्यपालाची मान्यता आल्यानंतर आता प्रत्यक्षात टेंडर काढण्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्षात कामाची प्रक्रिया साधारण 6 महिन्याच्या आत औंधच्या योजनेचं काम चालू होईल आणि ते येणाऱ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये ते काम पूर्णत्वाला जाईल. अशा पद्धतीची परिस्थिती आता औंधच्या योजनेची आहे. तर ही सगळ्या योजना आपण सगळेजण बघतो, या सगळ्या योजना आता पूर्णत्वाला जातील अशा पद्धतीची परिस्थिती आहे. टेंभूचं काम वेगाने चालू आहे. टेंभूची पाणी योजना आपण बघतोय, खूप वेगाने त्याचं काम चालू आहे. 2 वर्षाच्या आत टेंभूचं पाणी या मतदारसंघात येईल. आणि जेव्हा या सगळ्या योजनांचं पाणी मतदारसंघामध्ये येईल तेव्हा 100% माझा मतदारसंघ
पाण्याखाली आलेला असेल आणि आम्ही मानगडावची माती माझी दुष्काळ मुक्त झालेली असेल आणि जो कलंक आमच्या मातीला लागलाय दुष्काळी माती म्हणून तो कलंक पुसलेला असेल याचा आनंद तुम्हाला मला आणि आपल्या सगळ्यांना येणाऱ्या 3 वर्षामध्ये असेल अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली. म्हणून मी आपल्या सगळ्यांना जेवढ्यासाठीच बोलवलं निमंत्रण देऊन बोलवलं होतं. मी बोलवलंच नाही, माझ्या सहकार्याने बोलवलं होतं. कार्यक्रमाचं नियोजन पहिल्यांदा मी माझ्या सहकारी बांधवांच्या दिलं होतं. पहिला कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाचा मंडप कुठं घातलाय, खुर्च्या कुठं टाकल्या, स्टेज कुठं घातलंय याची कुठलीही कल्पना मला नव्हती. सकाळी आल्यानंतर मी बघितली आणि आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी होताना बघतोय की आपल्या सगळ्यांना विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आपण केलेल्या कामाबद्दल आपण हृदय व्यक्त करावं. विधानसभेची निवडणूक झाल्यावर आपण जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यावेत. म्हणून आपण हा मेळावा प्रत्येक वर्षी निवडणूक झाली की आपण घेत असतो त्याच पद्धतीने हा मेळावा घेतलाय. हा मेळावा काय मंत्री झाला म्हणून घेतला नाही. हा मेळावा फक्त विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा आभार मानावं. जवळजवळ 350 मतं कमी आहेत, नाहीतर 50,000 मतांना आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ही निवडणूक जिंकलेली आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचे आभार मानावेत. अजून बघा आता जेवण पाक घरी जायची वेळ आली तर माणसं अजून येत आहेत. आपल्याला शिस्त फारच दांडगी आहे, म्हणजे आपल्यासारखी शिस्त कुठल्या मतदारसंघातच नाही. जे कार्यक्रमाला रस्त्याला माणसं अजून येत आहेत त्याला एक खात्री होती फक्त जेवणाचा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं की सगळ्यांना सेम वजन द्यायचंय. पण आपल्या सगळ्यांना मी एवढं सांगेन की आता ही विधानसभेची निवडणूक झालेली आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आभार मानत असताना समोर बसलेल्या इथं नसलेल्या गावागावातल्या माझ्या सहकारी बांधवांचा आभार मानतो. माझ्या लाडक्या बहिणींचा आभार मानतो. सगळ्यात जोरदार टाळ्या आमच्या लाडक्या बहिणीसाठी वाजवा. आपण जो फरक बघतोय ना 50,000चा त्यातला मोठा वाटा आमच्या लाडक्या बहिणींचा आहे, आमच्या शेतकरी बांधवांचा आहे, माझ्या युवकांचा आहे. आपल्या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे. पण असं असलं तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत असताना मी माझ्या स्टेजवर बसलेल्या माझे सगळे सहकारी बांधव आहेत की ज्या बांधवांनी रात्रीचा दिवस केला, प्रचंड मेहनत घेतली आणि या निवडणुकीमध्ये किती अडचणी आल्या तरी कधीही न डगमगता 5 वर्षामध्ये माझ्यावर अनेक संकट आली, अनेक वेळा अनेक संकटाचा सामना मी केला. पण असं असताना सुद्धा माझ्या पाठीशी ज्यांनी खंबीरपणे बळ दिलं, ताकद दिली आणि प्रत्येक प्रसंगामध्ये माझ्यासोबत उभे राहिले असे माझे सगळे सहकारी आज स्टेजवर उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली. आपल्या सगळ्यांचा माझ्यातला तुमच्यातला दुवा बनण्याचं काम केलं आणि म्हणून आज आपण सगळेजण विधानसभेच्या 4थ्या निवडणुकीचं यश आपण सगळेजण अनुभवतोय. अनेक संकट आली, अनेक प्रसंग आले, अनेक अडचणी निर्माण केले तरी सुद्धा आपण कधी थांबलो नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पुढे जायची भूमिका घेतली. म्हणून मला आपल्या सगळ्यांना मनापासून सांगायचंय की आपण जी भूमिका घेऊन काम करतोय आता थांबून चालणार नाही. आपल्यावर जबाबदारी मोठी आहे. आपण जो शब्द दिलाय त्या शब्दाच्या पूर्तीची ही लढाई आहे. आपण पाणी आणतो हा शब्द दिलाय, आपण MIDC करतो हा शब्द दिलाय, आपण या तालुक्यात शैक्षणिक क्रांतीला सुरुवात करू हाही शब्द आपण दिलेला आहे. याची जाणीव मला आहे. MIDCच्या कामासंदर्भातली भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचंय. या तालुक्यातली सगळ्यात मोठी, या पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी MIDC उभी करायची आहे. या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करायच्या आहेत आणि या तालुक्यातल्या मुलांना, युवकांना या तालुक्यात शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीच्या व्यवस्था आपल्याला उभ्या करायच्या आहेत. आणि त्यासाठी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांसोबत इथून पुढची लढाई आपल्या सगळ्यांना करायची आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून सांगेन की जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्राणपणाची लढाई करेन. आपण सगळेजण म्हणताय आता आमचा भाऊ मंत्री झालाय, हो अवश्य मंत्री झालाय,
मी खास करून माझ्या भारतीय जनता पार्टीला मी मनापासून धन्यवाद देईन. एकदा जोरदार टाळ्या माझ्या भारतीय जनता पक्षासाठी वाजवा आणि एकदा जोरदार टाळ्या नरेंद्र मोदीजींच्यासाठी वाजवा आणि दोन्ही हात वर करून एकदा जोरदार टाळ्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी वाजवा. ज्या वाजवा भाऊसाठी वाजवा. आणि एकदा त्याच्यासाठी वाजवा. बस आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला मुलगा राजकारणात येतो काय, 3 वेळा 4 वेळा आमदार होतो काय आणि प्रचंड मोठ्या संघर्षाचा सामना करतो काय. आजपासूनच्या 3 वर्षापूर्वीचा दिवस आठवा की ज्यावेळी मला राजकारणात संपवण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र होतं. माझ्यावर गुन्हे दाखल केले, माझ्या कुटुंबावर गुन्हे दाखल केले, माझ्या पत्नीवर गुन्हे दाखल केले, माझ्या सहकार्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि आता गुन्हे राजकारणात संपवत आहेत अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली. आणि त्या 3 वर्षानंतरचा हा सगळा परिपाठ आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि ही बदललेली परिस्थिती आपल्या समोर आहे. परमेश्वराकडे उशीर नक्की असतो, देव नक्की असतो, पण अंधेर कधीच नसतो, अंधेरा कधीच नसतो. परमेश्वराकडे चुकीच्या गोष्टीला कधी परमेश्वर साथ देत नाही आणि हे सगळं आपण साक्षीदार आहात. आपण बघितलं माझ्यासारखा एक सामान्य कुटुंबातला पोरगा ज्यानं कधीही भारतीय जनता पक्षाला मला मंत्री करा म्हणून सांगितलं नाही किंवा मागितलं नाही. कुणाला पटेल नाही पटेल, पण डॉक्टर साहेब तुम्ही मला म्हणला होता की मी शिष्टमंडळ घेऊन जाऊ का. अनेक लोकांनी मला सांगितलं, अनेक आमदारांनी मला सांगितलं की आम्ही जाऊ का, आम्ही मंत्रीपद मागू का. मी सगळ्यांना नम्रपणे सांगितलं की माझ्यासाठी कुणीही मंत्रीपद मागू नका. पक्षाला ज्यावेळी वाटेल की मी मंत्रीपद स्वीकारण्याच्या योग्य आहे तेव्हा पक्ष माझी नक्की कदर करेल आणि मला मंत्री बनवेल. आपण सगळ्यांनी बघितलं असेल, मी मंत्री झालो, मला पक्षानं न वाटता मंत्रीपद दिलं आणि जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा अनेक सहकाऱ्यांचं म्हणणं होतं बाबा आता मंत्री झालाय, आता एखादं चांगलं खातं मिळालं पाहिजे म्हणून तरी शिष्टमंडळ घेऊन जावा, किंबहुना बाजूला राहू द्या, पण भाऊ किमान अपेक्षा व्यक्त करायला बिघडलं काय, पक्ष दिल ते दिल काय अडचण नाही, पण अपेक्षा तरी व्यक्त करू अशी भूमिका अनेक लोकांनी माझ्या समोर मांडली. त्याही वेळी मी नम्रपणे माझ्या सहकारी बांधवांना सांगितलं की अजिबात काळजी करू नका किंवा किंबहुना अजिबात काही मागू नका. पक्ष जी जबाबदारी देईल, पार्टी जी जबाबदारी देईल, आपले नेते जी जबाबदारी देतील ती जबाबदारी आपण पार पाडू. आणि पक्षानं माझ्यावर या राज्याचा ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. आपण सगळेजण बघताय की एवढी मोठी जबाबदारी पक्षानं माझ्यावर न मागता टाकली, तेव्हा माझी काहीतरी जबाबदारी आहे. अनेक लोक पुन्हा म्हणजे बंगले मागायला देवेश्रीला भाऊ चांगला बंगला मिळाला पाहिजे, भाऊ चांगलं ऑफिस मिळालं पाहिजे. त्याही वेळी मी नम्रपणे सांगितलं की ना मला बंगल्याची आवश्यकता आहे, ना मला बंगल्याची आवश्यकता आहे, ना चांगल्या ऑफिसची आवश्यकता आहे. मला आवश्यकता, मला चांगल्या कामाची आवश्यकता आहे. जी आवश्यकता माझ्या पक्षाला आहे ते काम आपल्याला करायचंय. म्हणून मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे या ठिकाणी सांगेन, बाबांनो हे सगळं पक्षानं आपल्याला दिलंय, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळाले, हे सगळं माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मला मिळाले, हे सगळं आपण केलेल्या मेहनतीमुळे मला मिळाले आणि या मातीचं ऋण माझ्यावर आहे. म्हणून आज या ठिकाणी मी नम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगतोय, आता विधानसभेचा सदस्य म्हणून माझी जबाबदारी आहे, पण या राज्याचा मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. ती जबाबदारी इमानदारीने पार पाडून तुमच्या या मातीतला तुमचा सहकारी, तुमचा बंधू
या राज्यामध्ये या खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल हाही शब्द या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देतो. आणि हे सगळं करत असताना अनेकांना वाटतं आता भाऊ मंत्री झालाय, आता आम्हाला काय अडचण नाही, आता भाऊला काय अडचण नाही, अशा पद्धतीच्या आविर्भावात पण आपण सगळे आहे. पण माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना गावकऱ्याच्या सगळ्या माझ्या सहकार्याला माझी विनंती आहे, बाबांनो मंत्रीपद हे लोकांची सेवा करण्यासाठी असतं आणि हे मंत्रीपद कधीही शाश्वत नसतं. आज मंत्री आहे उद्या एखाद्या माहिती नाही, आज मंत्री आहे उद्या एखाद्या माहिती नाही, 2 वर्षाला एखाद्या माहिती नाही. हे सगळं आपल्याला मला मनापासून सांगायचंय. त्यामुळं मंत्रीपदाची जेवढी संधी आपल्याला मिळते तेवढी संधी या लोकांच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी आपल्याला वापरावी लागेल, तेवढ्या ताकदीने आपल्याला काम करावे लागेल. पण हे काम करत असताना मी माझ्या मतदारसंघावर कधीही माझं दुर्लक्ष होणार नाही, आपल्या सगळ्यांच्या कधीही दुर्लक्ष होणार नाही. कारण मला जाणीव आहे कुठल्याही खात्याचा मंत्री व्हायचा असेल, राज्याच्या मंत्रिमंडळात जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आमदार व्हायला लागतं. अनेक गडी मंत्री व्हायला दिल्ली जाऊन बसले पण विधानसभेत पडले ते पुन्हा राजकारणात कधीही दिसले नाहीत. त्यांनी राजकारण पुन्हा कधीही बघितलं नाही. म्हणून जो आपल्या मतदारसंघामध्ये निवडून येतो, जो मतदारसंघातल्या मातीशी इमानदारीने राहतो, जो मतदारसंघातल्या जनतेशी इमानदारीने राहतो, तोच राज्यामध्ये ताकदीनं काम करू शकतो. हे लक्षात असू द्या आणि याची जाणीव मलाही असली पाहिजे आणि ती जाणीव मला आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून एवढंच सांगेन, आता मंत्रिपदाची जबाबदारी किती मोठी असली तरी मी मतदारसंघातला माझा संपर्क कमी होणार नाही. ठीक आहे, एखादा दिवस कमी होईल, पण मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक जनतेला, प्रत्येक माणसाला पूर्वी जसा भेटत होतो तसाच भेटणार. जसा पूर्वी बसत होतो तसाच खुर्ची टाकून बसणार. जसा माझ्या आलेल्या प्रत्येक माणसाची विचारपूस करत होतो तसाच करणार. मंत्री झाला म्हणून मला कधीही शिंग येणार नाही, लक्षात असू द्या. तर जो जयकुमार आपण बघितलेला तो जयकुमार मंत्री झाल्यावर पण आपण बघाल त्याच्यामध्ये कुठला बदल झालेला आपल्याला दिसणार नाही. अवश्य मला काम अधिकचा असेल, अवश्य मला अधिकची मेहनत करायला लागेल, पण जेवढा वेळ मी तुम्हाला देईन तेवढा वेळ मी तुमचा असेल हे मात्र 100% असेल. म्हणून मी आपल्याला सांगतो, रविवारची वेळ मी दिली, शनिवार रविवारचा वेळ मी तुम्हाला दिलाय, त्याही पेक्षा अधिकचा वेळ तुम्हाला द्यायला लागेल. पण शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून रविवारी रात्री 7 वाजेपर्यंत जेवढा कालखंड 48 तासाचा आहे त्या कालखंडामध्ये फक्त मी माझ्या जनतेला भेटेन. याच्यामध्ये दुसरं कुठलंही काम मी करणार नाही. माझी जनता माझ्यासोबत असेल, माझे सहकारी माझ्यासोबत असतील. आणि मी त्याच दिवशी सांगितलंय, जरी शनिवार रविवार असला तरी शनिवार रविवारची या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची सुट्टी आता बंद झालेली आहे. तुम्हाला कधी सुट्टी घ्यायची तेव्हा घ्या, पण जेव्हा मी माझ्या जनतेसोबत काम करतोय तेव्हा तुम्ही माझ्यासोबत असला पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असला पाहिजे. हे या अधिकाऱ्यांना मी मनापासून सांगेन आणि तेही मला साथ देतील, नक्की साथ देतील. नाही दिले तरी द्यायला भाग पाडू, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. तेव्हा बिलकुल चिंता आपण करू नका. ज्या पद्धतीचा आजपर्यंत आपण अनुभव घेतला त्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही. म्हणून आपलं नातं हे मंत्रिपदाचं नातं नाही. मी परवा बोलताना सांगितलं, माझ्या मागच्या 2-3 भाषणामध्ये मी सांगितलं की मंत्रिपद हे कधी येईल कधी जाईल माहिती नाही. त्यामुळं कायम उल्लेख मला मंत्री बोलताना करताय. आपल्या तालुक्यात मला मंत्री म्हणलंच नाही पाहिजे, म्हणायचंच नाही. आणि माझ्या निवेदकाला माझी सूचना आहे, बाहेर गेला मला मंत्री म्हणतील तुम्ही काळजी करू नका, म्हणतात मंत्री मला. आणि मंत्री तुम्ही नाही म्हणला म्हणून काय फरक पडणार नाही, मी छोटा होणार नाही. पण या तालुक्यासाठी मी तुमचा जया भाऊच आहे, तो जया भाऊच आहे. या तालुक्यासाठी तुमचा जया भाऊ म्हणून मला राहायचंय. अजिबात या तालुक्यात आल्या मला मंत्री बोलेन हे ते बोलवर देतात, आमदार कामदार आता हे याचं बंद करा. पहिला विषय, नामदार आमदारात काय बदल आहे, अरण्यामध्ये काय बदल आहे.
आणि ते लिहिल्यावर काय होते? काय माझं 2 किलो वजन वाढणार आहे? काय फरक पडणार? त्यामुळं काही वेगळं झाल्याच्या भावना जेव्हा तुमच्या डोक्यात बसतात ना, मी कोणी वेगळा आहे जेव्हा भावना तुमच्या डोक्यात बसतात ना, तेव्हा डोकं तुमचं काम करायचं कमी होतं. तेव्हा असं कुठलंही वर्तन आपणही करायचं नाही आणि माझ्याकडूनही होणार नाही, हे होणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगेन. म्हणून आजच्या दिवशी माझा शब्द तुम्हाला सगळ्यांना आहे की मंत्री पदाचं जबाबदारी आहे, ती इमानदारी आपण पाडूच पाडू. आपली मतदारसंघातली कामं आपण पुढे घेऊन जाऊच जाऊ. परंतु हे सगळं होत असताना या मातीशी जी आपली दया आहे, या मातीशी जे आपलं प्रेम आहे, या मातीशी जे माझे संबंध आहे, माझ्या ज्या बहिणींशी माझा संबंध आहे, माझ्या भावाशी माझा संबंध आहे, तो संबंधात मंत्री पदामुळं अंतर येता कामा नये, ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं आणि ते करेन अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देतो. आज आपण एवढ्या या ठिकाणी आलात, आपल्या सगळ्यांना गेल्या 5 वर्षामध्ये आपण जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि असंच प्रेम, असाच विश्वास माझ्या पाठीशी ठेवा. जयकुमार रोळे या मान गटाच्या मातीचा मान सन्मान वाढवायचं काम या महाराष्ट्रामध्ये नक्की करेल अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.